वर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाहीये. त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही. आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन. पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या, एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. तो एक मुद्दा. तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं. ते मला का जस्टिफिकेशन देतायत माहिती नाही. आणि दुसरा, हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला. दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्सचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला. त्याच्यात मी रेफरन्सही घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रात. मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री साहेब, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर अशी बातमी आलेली आहे ड्रग्स प्रकरणात, आणि मी पुन्हा सांगते की ड्रग्स प्रकरणात कोणीही ड्रग्सची तस्करी, म्हणजे आमच्या पक्षाचा, तुमच्या पक्षाचा, कुठलाही संघटनेतला माणूस, त्याच्याबद्दल आपण झिरो टॉलरन्स असला पाहिजे. आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र असा कुठलाही कार्यक्रम केला तर आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभं राहू. हे मी वारंवार तुमच्या समोर बोललेले आणि मी आज बोलत नाहीये. त्याच्यामुळे हे ड्रग्सचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे. आणि थोड्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत याची काही नाही की त्यांच्यावरही ही ड्रग्सची केस आली कधी, हे माझी सगळी माहिती वर्तमानपत्र आणि चॅनल्सची आहे. आणि कुठल्याही चॅनलला आणि वर्तमानपत्राला हा डेटा हवा असेल तो सगळा डेटा काढणं फार काही अवघड नाही. 15 ऑक्टोबर 2025ला ड्रग्सची केस झाली एक तर, आणि ह्याची सगळ्याची बातमी सकाळी 7:00-7:30ला तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवली. त्या दिवशी सकाळी, त्याच्यानंतर एका तासांनी मी एक आई म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं. आणि योगायोगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते होम मिनिस्टर पण आहेत. तो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर म्हणजे मी पत्र वाचलेलं नाही, हा माझा जरा म्हणजे योग्य नाही नाही, एक मिनिट, मी दोन्ही घेत नाही नाही. मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वर्बिटम दाखवू शकते, कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते. चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते. त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं, जी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे, तरी आणखीन तुम्हाला उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन. पण 2018 ते 22 उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते. सगळा जिल्हा तेच बघायचे. मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात, विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे ते देतो, ते भरतात आणि परत येतात. आम्ही काय जाऊन चेक करत नाही, कारण का आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तेव्हा राणादादा पक्षात होते, त्यांचा सगळा मान सन्मान होत होता, कालही, आज आणि उद्याही. आणि त्याचबरोबर तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादी, आणि तेव्हा राणा जगजित सिंग जी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली, मी आपला ऑफहँड तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला. त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही, कारण का 2019 मध्ये, माझं कदाचित वर्ष चुकतही असेल, पण 2019 मध्ये मला आठवत असेल व्यवस्थित तर 2029 मध्ये कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजितसिंग पाटील हे इलेक्शन लढले. त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली 2022 मध्ये, तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही. मी हे सगळं तुम्हाला कागद